बहुबरा या संगाती मिळे चारा मनोनिजवेसाठी घेतले कानोबाचे पाटे बरवा दिशे समागमयाचे निमिसे मनोनिजवेसाठी घेतले कानोबाचे पाटे पुढती तुका सोकला सोकवितो लोका मनोनिजवेसाठी घेतले कानोबाचे पाटे हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितं वन्दे त्वं परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदां शारदां वदनाम्बुजे सर्वदा अस्माकं सन्निधिं क्रियात् पांडुरंगा प्रथम नमो दुसरे चरणसंतांच्या ज्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका भजे व्रजैक मंडनं समस्त पाप खंडनं स्वभक्त चेतनं सदैव नंदनं सुच्च उच्च मस्तकं सुनागरे जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नका
या संगाती मिळीचा म्हणवो निजवेसाठी घेतली कानोबाची पाठी. प्रस्तुत प्रसंगी भगवत सेवेकरिता म्हणून दाखवलेला विश्वसंत महाराष्ट्र प्रसिद्ध श्री तुकोबाराय महाराजांच्या अमृतवाणीतनं जन्माला आलेला अभंग असून या अभंगामध्ये श्री तुकोबाराय महाराज भगवान श्रीकृष्णाबरोबर फिरणाऱ्या गोपाळांचं आणि एका गोपाळाच्या बापाचं काही कारणातो असा वाद झाला आणि त्या वादाचा अनुवाद म्हणजे आत्ता घेतलेला अभंग. अभंग श्री तुकाराम महाराजांचाही निवडलेल्या म्हणून दाखवलेल्या घेतलेल्या अभंगावर कैशे वेळेपर्यंत सरळपणाने अर्जुनपणाने अभिमानरहितपणाने सेवा समर्पित करण्याच्या प्रथमतापूर्वी प्रारंभी अगोदर आपल्या कासारे नदीमध्ये कसारा भगवान श्री पंढरीश परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र ग्रामदेव हनुमंतरे अलीकडून स्थान देवतेच्या कृपेने कृपा प्रसादाने ज्ञानोबा तुकोबा संत सम्राट निवृत्तीनाथ महाराज आम्ही ज्या खालशात राहतो संत श्रेष्ठ नामदेव महाराज अलीकडून संतत्वाच्या पूजनीय परमश्रद्धेय आदरणीय श्री मठाधिपती घुले बाबा आदीकडून संतत्वाच्या आशीर्वादाने परमश्रद्धेय आदरणीय श्री नामदेव बाबा तथा महामंडलेश्वर द्वाराचार्य डॉक्टर लहवीकर महाराजांच्या कुशल मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ आबालवृद्ध भाविक भक्त परिवारांच्या अथक परिश्रमाने सप्ताह कमिटीच्या धावपळीने आणि परिसरात आलेल्या महात्म्यांच्या गुणीजन महाराज मंडळीच्या उपस्थितीने संपन्न होणारा हा सोहळा भगवान दत्तात्रयांच्या अवतार कार्यानिमित्ताने आणि त्या सोहळ्यातली मला वाटतं पहिलीच कीर्तन शिवा माझ्या वाटेला आली. शेवटची नाही ना, मी पहिल्यांदाच आलो नाही ते मी माझंच म्हटलो ना, स्वतःच म्हटलो ना. इथे तुमच्या स्टेशनला लई जागा पण तिथे कीर्तन नाही करता आलं. पहिल्यांदाच भगवान दत्तप्रभूंच्या अवतार कार्यानिमित्ताने संपन्न होणारा हा सोहळा आणि त्या सोहळ्यातली कलशाची सेवा, कार्याची कीर्तनाची सेवा, स्थानिक सप्ताह कमिटी असेल किंवा लहवीकर महाराज असतील यांच्या माध्यमातून ती सेवा माझ्याकडे आली. अतिशय अल्पावधीमध्ये कमी वेळेमध्ये ही सेवा समर्पित करायची. कार्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार कधी विद्वान असेल त्यांनी आपली विद्वत्ता बाजूला ठेवायची, मोठीपणा बाजूला ठेवायचा, सरळपणाने अर्जुनपणाने नम्रपणाने हृदयापासून त्याने 1-1.5 तासाच्या प्रयोगामध्ये काय करायचं ते तुकोबाराय गाथ्यामध्ये सांगतात. त्यांनी फक्त एकच काम केलं पाहिजे, चरित्राचे उच्चाराचे कृष्ण परमात्म्याच्या चरित्राला वाणीच्या द्वारा स्पर्श करायचा, वाङ्मय तप करायचे. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिर्डितं कल्मषापहं श्रवणं मंगलम श्रीमद्धानतं भूय गुणान्तिते भुरिदा जनाः. गोपी गीतामध्ये हा श्लोक आहे. भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र करायचं, उच्चारण करायचा, तुम्हाला श्रवण करायचं. तुम्ही सगळेजण मला वाटतं इथे स्थानापन्न झालेले भगवंताच्या दरबारामध्ये हजर असलेले सगळेजण आपण भाग्यवान आहोत.
त्याचं कारण सांगतो. तुमच्या सप्ताहामध्ये तुम्ही 3 अवतार संपन्न करतायत. तुमच्या सप्ताहामध्ये तुम्ही 3 अवतार संपन्न करताय. तसा हा महिना खूप चांगला आहे. भगवान परमात्मा गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये 75 विभूत्या कथन करीत असताना सर्पामध्ये वासुकी मी आहे, वृक्षामध्ये अश्वत्थ मी आहे, ऋषीमध्ये नारद मी आहे, हे सगळं सांगता 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 महिन्यांमध्ये तो महिना मी आहे. मासानां मार्गशीर्षं कविना कुसुमाकरः. मार्गशीर्ष आता लागेल तापेल कधीतरी. मार्गशीर्ष महिना मी आहे म्हणे. आणि तो मार्गशीर्ष महिना एरवी श्रावण महिन्याला आपण किंमत देतो, पण मार्गशीर्ष महिना भगवान म्हणतात माझी विभूती. श्रावण महिन्यामध्ये आपण किंमत देतो. श्रावण महिन्यामध्ये आपण पोत्या वाचतो, श्रावण महिन्यामध्ये अधिक सप्ते करतो, श्रावण महिन्यामध्ये अधिक देवदेव करतो. का करतो तर पूर्वी श्रावणात भयानक पाऊस असल्या कारणाने लोकांचा वेळ कुठे जात नव्हता. मग सगळे लोक एकत्र येऊन काहीतरी देवदेव करायची अशी परंपरा रूढी नेमतो आहे. आणि तेव्हापासून सगळे लोक श्रावण पाळायला लागले. कोणी श्रावणात चप्पल घालत नाही, कोणी नाव्याकडे जात नाही पैसे कमी असल्यामुळे. एक अजून वापरून जातो कळत पहा. काही कीर्तनकार महाराजांचे पोरं सुद्धा श्रावण पाळतात. चांगली गोष्ट आहे. पण तो श्रावण महिना माझी विभूती नाही, मार्गशीर्ष महिना माझी विभूती. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मला वाटतं एकादशीच्या दिवशी भगवान परमात्म्याच्या श्रीमुखातनं अर्जुनाचे निवेदे गीता प्रकाशुनी श्री राजे संसारा एवढे थोर ओझे खेळले जगाचे एकाचा एकट्या अर्जुनाकरिता गीता प्रकाशुनी श्रीराजे ती गीता जयंती पण एकादशीच्या दिवशी झाली मला वाटतं. त्याच्यानंतर काल पौर्णिमेचं औचित्य साधून गुरुतो वासर उत्सव काळ सूर्यास्ताच्या प्रसंगी असा संभ्रमित प्रकार आहे. भगवान दत्तात्रयांचा अवतार कार्याची वेळ काय असं परफेक्टपणाने कोणी पण सांगू शकतं की रात्री 12 वाजता रामाचा अवतार कार्य झालं. काय होतं रामाचं रात्री भगवान श्री कृष्ण परमात्मा रात्री 12, मर्यादा पुरुषोत्तम दुपारी 12, सूर्य उगवायच्या वेळेला मंत्र आणि सूर्य अस्ताच्या वेळेला भगवान दत्त प्रभू. गुरुतो वासर उत्सव काळ मास मार्गशीर्ष तिथी पौर्णिमा त्या दिवशी कालचा दिवस होता. काल अवतार कार्य झालं दत्तप्रभूंचं. आणि आता कार्याच्या कीर्तनामध्ये कन्हैयाचं कृष्ण परमात्म्याचं अवतार कार्य पण करायचं आपल्याला कमी वेळेमध्ये आणि अभंगाशी निगडीत विषयाला पण स्पर्श करायचा असा कमी वेळेमध्ये. श्रावण मध्ये अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री भगवान कृष्ण परमात्मा अयोनी संभवून मुली काही श्रमी नामयाता स्वामी कृष्ण परमात्मा प्रकट झाले. रात्रीचे 12 वाजले होते. प्रकट झाल्याबरोबर देवकी आणि वसुदेव गळागळा रडायला लागले. भगवान म्हणतात आई बाबा रडता का बरं, मी आलो ना आता, रडू नका तुम्ही. यशोदा देवकी म्हणते बाळा
अरे तू आला म्हणून तर जास्त रडायला यायला म्हणे का बरं इथून मागे जेवढे जेवढे आले की तेवढे तेवढे मूर्ख कंसाने मारले सगळ्यांचा वध केला म्हटलं मग तो तुला सुद्धा मारे मला मारे नाही काय मला नाही मारणार म्हणे का बरं मी अविनाशी आहे मी मरक्याकडनं मारला जाणार नाही आणि मी विश्वाचा पिता आहे भगवद्गीतेचा एक श्लोक कामात येईल आता पिता हमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रम् ओंकार ऋक्सामय दुरेव च पिता हमस्य जगतो माता धाता पितामहः विश्वाचा बाप आहे मला तो मारणार नाही पण ती माय होती ती म्हणे बाळा अरे मूर्ख माणसं कोणत्या वेळेला कसं वागतील हे मलाही सांगता येणार नाही म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराजांना माऊलींना एका ग्रस्ताने प्रश्न केला की मूर्ख माणसं कोणत्या वेळेला कसं वागतील माऊली सुनतात माझ्या युक्तीच्या खोलीत तुकोबारांना कळले नसतील तुका म्हणे नो ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात मूर्खाची वर्तन काय असेल मला सुद्धा सांगता येणार नाही कशाप्रमाणे कोवी जन्माला वारयाचे चालणे आगीचे जाळणे शेळीचे चरणे भलतैसे हो ज्ञानेश्वर महाराज सांगतात वारा नेमका कुठे वाहील कुठे वाहतो हे सांगता येत नाही दिशा सांगते वाऱ्याची का बरं वाहतच नाही का दिशा सांगता येणार नाही भलं तैसे आग मी काय काय जाळतो तुमच्या घाटात फार जाळलेलं पाहिजे नाही आता काही पण जाळतो भलं तैसे शेळी काय काय खाते काही बी खाते भलं तैसे जशी मूर्ख माणसं कोणत्या वेळेला कसं वागतील भलं तैसे सांगता येत नाही म्हणे कंस कसा वागेल म्हणे मग तो तुला मारेल असा विषय ना भगवान म्हणे मला मारणार पण तुमचा भ्रम आहे त्याला मी करू काय जर तो मला मारत असेल तरी युक्ती करा ना एक करा ना म्हणे काय आत्ताच्याला मग इथून मला उचला देवकी म्हणते बाळा तुला कसं काय उचलावं आम्ही म्हणजे का बरोबर हातापायामध्ये शृंखल आहे दरवाजे बंद आहेत तर्क्षपाळ जागेत चिंता करू नका फक्त मला उचला विश्वास ठेवा विश्वास ठेवला उचलीला कमळापती बाईची बंधने गळती कवाडे उघडते देखताची देवाकृती म्हणते रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ आणि अशा वातावरणामध्ये कृष्ण परमात्म्याला वसुदेवाने टोपलीमध्ये घेतलं आणि बंदी शाळेकडे पाठ केली आणि गोकुळाच्या दिशेने मार्गस्थ प्रवासाला प्रारंभ केला गोष्ट यातनं भगवान शुकदेवजी महाराज भागवतामध्ये वर्णन करतात जर तुम्हाला बंधनातनं सुटायचं असेल तर देव डोक्यावर घ्या तसा कार्यक्रम झाला वातावरण कसं होतं तर भगवान शुकदेवजी महाराज वर्णन करतात पावसाळा होता आकाशामध्ये ढग आले होते
काळोख पसरलेला होता. विजांचा लख प्रकाश पडत होता. ढगांचा कडकडाट चालू होता. हळूहळू सरी चालू होत्या. हळूच वारा वाहत होता. शेषाने अशी वरून फना केली होती. भयावह वातावरणामध्ये गोकुळाकडे प्रवासाला प्रारंभ झाला. आणि मला असं वाटतं रात्रीचे किती वाजले असतील? असं विचारलं पाहिजे का नाही ऐकणाऱ्यांना? रात्रीचे किती वाजले होते? 12. अवतार किती वाजता झाला? आणि पुढचं होईपर्यंत घड्याळ बंद होतं का त्यांचं? इतकं बारीक आहे ते. वेळ सांगण्यापेक्षा विशिष्ट प्रहराला प्रारंभ झालेला होता. ब्रह्ममुहूर्ताचं थोडंसं आगमन होणारच होतं. अशा अवधीमध्ये निघाले. पुढे जाता जाता प्रकार काय झाला? यमुना नदी आडवी आली. यमुनेला असं वाटलं की अगं माय, आज माझ्या पात्रातनं जगाचा बाप जात असेल बरं का. यमुना म्हणते अगं माय, आज माझ्या पात्रातनं विश्वाचा बाप जात असेल तर त्याच्या दर्शनाला मी अपात्र का राहावी? माझी पण पात्रता वाढवली पाहिजे. कळलं मला काय काय म्हणायचं? आणि वसुदेवाने असा पाण्यामध्ये पाय टाकला. यमुनेला वेगळेपणा जाणवला. हर्ष झाला यमुनेला. आणि काही पावसाळा नसताना, वरून पाणी उगमाकडे पाणी नसताना पाणी वरती यायला लागलं. पुढे वसुदेव निघाले, कमरेत मांडी इतकं पाणी. थोडं वसुदेव पुढे गेले, इतकं पाणी. त्याच्या पुढे गेले छातीतकं पाणी. त्याच्या पुढे गेले गळ्यातलं पाणी. आणि वसुदेव म्हणतात पात्र तर फार पार करायचे, लंब थोडं पात्र आहे आणि पाणी तर वाढायला लागलं. वसुदेवाची हिंमत कमी व्हायला लागली. काय कमी व्हायला लागली? हिंमत. एक गोष्ट ध्यानात ठेवा सगळे सत्पुरुषात. हे अंतर्यामी देवाने जाणून घेतलं की अरे बापरे, माझ्या वडिलांची हिंमत कमी व्हायला लागली. एक शब्द वापरू महाराज, लायकीदार पोरं, इज्जतदार पोरं, सुसंस्कारी पोरं आपल्या बापाची हिंमत कमी होऊ देत नाही. भगवान म्हणतात अरे बापू, माझ्या बापाची हिंमत कमी व्हायला लागली. म्हटले का? पाणी वरती यायला लागलं. पाणी का वरती यायला लागलं? अंतर्यामी परमात्मा म्हणतात बरोबर आहे, पाणी वरती येण्याचं कारण असे, या यमुनेला माझ्या दर्शनाची लालसा असल्या कारणाने, लालसा हा वृंदावनातला शब्द आहे. लालसा म्हणजे तीव्र इच्छा, दर्शनाची इच्छा आहे ना, मग हिला दर्शन दिलं पाहिजे म्हणे. आता मग अभंग महाराज वापरतात, पूर चढला चाट त्याशी लागला गोष्ट. काय लावलं त्याला? अंगठा लावला. अंगठा जो लावला तो उजव्या पायाचा लावला का जेवण्या पायाचा लावला? तुम्हाला आयरन कळते त्याच्यामुळे उजवा आणि जेवणा एकच आहे. आयरन कळते? नको करू, नाही कळत नको करू, जाऊ दे. नाही उजव्या पायाचा अंगठा लावला. पुन्हा थोडस आपण विचार द्यायचा. एकाने देवाला विचार म्हणे, देवा स्वतःला उदाहरणांचा राणा म्हणतो तो, आणि यमुनेला दर्शन देताना फक्त अंगठाच का लावला? अख्खा पाय लावायला पाहिजे होता ना, बरोबर ना? सगळ्या पायाचं दर्शन अंगठाच का लावला? भगवान म्हणे तसं नाही हो, अंगठा लावला याचं कारण त्याच्यामध्ये 24 कारण आहेत नाही भागवतामध्ये. काय अन्य कारण सांगत ती वेळ पुढे कमी पडेल. एक कारण सांगतो की जिथून जन्माला आले तेवढं स्पर्श झाला पाहिजे. पुढे असे म्हणे, माझ्या प्रत्येक बोटाचं महत्व वेगळं वेगळं, माझ्या टाचेचं महत्व वेगळं, माझ्या त्या बोटांच्या मागच्या चवड्याचं महत्व वेगळं वेगळं. तिला फक्त अंगठा चाललेलं कारण आहे. अजून सांगतो, काही माणसं हातावर भविष्य पाहतात, काही माणसं चेहऱ्यावर भविष्य पाहतात, काही माणसं पायावर भविष्य पाहतात. मी आळंदीला असताना भविष्य पाहायचा शिकलो बरं का. मी कोणाचंही भविष्य चांगलं सांगतो. एक म्हणे, महाराज तुम्ही कीर्तन एवढं चांगलं करतात आणि भविष्य पाहायचं का बरं शिकले? मी म्हटलं समजा कधी हा धंदा बंद झाला, पायाचं पण भविष्य, पायावर भविष्य सांगतो मी. ज्याच्या पायाचे सगळे गोटे एका रेषेमध्ये असतील तो कोणाला काही देतही नाही, कोणाचं काही घेतही नाही. भविष्य सांगतोय. ज्याचा अंगठा लांब असेल, हे बोट आकुड असेल, तो माणूस दाता राहतो.
या उलट अंगठा आकुडा असेल, हे बोट लांब असेल तो माणूस कृपण राहतो, ज्याची अंगळी उंच असेल तो माणूस संशय राहतो. तुम्ही माझा पाय कोण राहता? परमात्म्याने अंगठा लावला, पाणी कमी झालं, पहाट झाली होती, सूर्य उदयाची वेळ थोडी बाकीच होती. हळूच नंदराजाच्या दरबारामध्ये वसुदेव गेले. यशोदा माय बाळंतन झाली होती. हळूच कृष्णाला तिथे ठेवलं. माया घेऊन निघाले. इकडचं काही सांगत नाही आता, मग तुझं काय सांग, इकडचं सांगतो आता. यशोदेजवळ जोपर्यंत माया होती तोपर्यंत यशोदेला जाग नव्हती भाऊ. पण विश्वाला चेतना करणारा बाप यशोदेजवळ आला. यशोदा अशी सहज पलंगावर काणी झाली. तिच्या हाताला कन्हैयाचा स्पर्श झाला. यशोदा म्हणे, अगं माय, मला तो पोरगा झाला, कळलं सुद्धा नाही म्हणे, कळलं सुद्धा नाही. आणि तो पोरगा पहिला यशोदेला असा आनंद झाला. तो काही असा कसा होता का? इतका टेकना, इतका सुंदर, बापरे, सांगतो किती सुंदर होता. गुरुदेव, मी ज्यांच्याकडे अध्ययन केलं, लक्ष्मण तात्या महाराज वळवाडेकर, सत्पुरुष शृंगे, रंगनाथ गुरुजी परभणीकरांचे शिष्य, मी त्यांच्याकडे शिकायला होतो. आणि आता तुमच्याकडे शास्त्री आले ना डोंगरगंजचे, आम्ही वर्गमित्र तिथे तात्यांकडे, ते माणस, ते तात्या म्हणायचे भगवान परमात्मा भयानक सुंदर होता. किती सुंदर होता असं तर कोणी विचारलं तर तात्या म्हणे, माझं मत असे, हे विश्व इतकं सुंदर आहे ना, हे विश्व इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर विश्व पैदा करणारा प्रभू किती सुंदर आहे. नाम तुम्हारा पालनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिनकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा. तो परमात्मा किती सुंदर असेल. अजून एक म्हणून थोडस, दुनिया बनाने वाला क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई रे. त्या सुंदर कृष्णाला यशोदेने पाहिलं, आनंद झाला. तो आनंद मध्ये मावेना ताड दिशी उठली, गल्लीमध्ये गेली आणि शेजारच्या बाईला आवाज दिला. तिचं नाव चंद्रकला. हे चंद्रकला, चंद्रकलेपासून सुरुवात करतो. याचं कारण तो कृष्ण परमात्मा ज्या वंशात आला त्या वंशापासून सुरुवात करायची, चंद्रवंशात. हे चंद्रकले काय वेगळे काय पाहिलं, काय किती सुंदर पोरगा झाला. त्या चंद्रकलेने पाहिलं, तिला बी असा आनंद झाला. तिने माय कोणत्या जन्मात काय साधना केली ग यशोदे, तू भरता सुंदर पोरगा झाला ना. मग ती चंद्रकला काही गप्प राहील का? तिने तिकडच्या बाईला सांगितलं, तिने तिकडच्या बाईला सांगितलं, आणि तिने तिकडच्या बाईला सांगितलं, आणि तिने तिकडच्या बाईला सांगितलं, आणि तिने तिकडच्या एक चरणी सुईंची गलबलधारी. गलबल शब्दाचा अर्थ लागणं जरा अवघड आहे. गलबल म्हणजे काय तर श्रेष्ठांच्या मुखातनं जे ऐकलं ते आता सांगितलं. त्यांचं मत असं होतं, गलबल झाली ती कुणाची? सुईनी. सुईनी म्हणजे भात कापायला जाणाऱ्या बायाचा. आता तो प्रकार कालबाह्य झाला ना. पूर्वी जुन्या लोकांच्या जाणार सुईने कुणाला म्हणायचे? एखादी अनुभव सुई तिथे थांबायची, तिला म्हणायचे सुईने. त्या गोकुळामध्ये अनेक सुईनी होत्या.
तेव्हा 108 तो कार्यक्रम होता ना, तेव्हा कळलं ना मला काय म्हणायचं आता. मग त्या सगळ्या सुईणींना माहिती पडलं की यशोदेला पोरगा झाला. मग सगळ्या सुईणी सकाळी चौकामध्ये जमा झाल्या. ती सुईण तिला विचारते, का ग आजपर्यंत गोकुळातल्या सगळ्या पोरांच्या बाळणपणाला कोणीतरी आपल्यापैकी जात होतं, का ग गंगू तू गेली होती का? ती म्हणे मी पण नाही. अगं तू गेली का? ती म्हणे मी पण नाही. अगं तू गेली का? ती म्हणे मी पण नाही. अगं तू गेली का? ती म्हणे मी पण नाही. कळतं ना मला काय माहिती. त्या सुईणी म्हणतात आजपर्यंत जेवढे पोरं झाले तेवढे आपल्या संमती विना नाही, याची आपल्याला चावल सुद्धा लागली नाही. सुईणींची गलबल झाली. कळलं का? गलबल झाली. आणि मग भगवान परमात्मा ते यशोदेकडे पहिल्या दशेमध्ये काम करायला लागले. महाराज वर्णन करतात, वैकुंठ नायक शुक सांगत भगवान रांगायला लागले. रांगण्याची पद्धत पुन्हा नामदेवजी महाराज वर्णन करतात. रंगणी रंगनाथ सवंती पै. भगवान रांगायला लागले. पण रांगत असताना उजवणी गुळगट होतो, डाव गुळगट होतो आणि उजवा हात टेकला. का हात टेकला असेल? देवाच्या प्रत्येक क्रियांमध्ये काहीतरी मार्मिक चिंतन भरलेले. फक्त चिंतन करायची वृत्ती आपल्यात असली पाहिजे. हात टेकला. भगवान म्हणतात, आई साहेब तू गारा घेऊन आलेत ना, गाराने घेऊन आलेत ना माझ्याकडे. पापीच्या पत्ता देतील मात्र आश्वासन देतो, तुझ्या पाठीवरचा भार मी आता कमी करतो. दुष्ट निर्दळन, साधूंचं रक्षण, परित्राणाय साधूना विनाशाय रक्षण, धर्म संस्थापनार्थाय संभवामी तदा तदा युगे. त्याच्या कालखंडामध्ये मी आता आलो. निश्चिंत राहा, पापाचा भार कमी करतो. आश्वासन देतात. कळवी कळहावती रांगता रांगता भगवान म्हणतात, नुसतं रांगण्याकरता नाही आलो मी, म्हणजे पुढचं काम पण केलं पाहिजे. रांगत रंगणी धावणी धरती गवळणी. पुन्हा भगवान परमात्मा चौर्य कर्म करायला लागले. भगवान चोर झाले. पण एक गोष्ट सांगू, भगवान असले तसले चोर नव्हते. नामदेव महाराजांनी म्हणावं असा चोर होता तो. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिका. चौर्य कर्म. पण चोरी करताना प्रभू विचार करतात, मी जरी देव असे, सत्ताधीश असे, पण सामुदायिक काम करीत असताना मला अनेकांचं सहकार्य घ्यावं लागेल. कार्याचे कीर्तन आपल्याला काय काय शिकून जात आहे का? तुम्ही किती पण मोठे राहा, सप्ताह करायचा ना, अनेकांचा आश्रय तुम्हाला घ्यावाच लागेल. भगवान परमात्म्याने चोरीच्या निमित्ताने सगळे गोपाळ जमा केले आणि सगळ्या गोपाळांना घेऊन कृष्ण परमात्मा चौर्य कर्म करू लागले. ऐका, चौर्य कर्म करता 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 काय झालं, एक दिवशी पेंध्या रात्री उशिरा घरी आला. पेंध्या नाव का म्हटलं मी, सगळ्यांच्या परिचयात आहे म्हणून म्हटलं मी. पेंध्या रात्री उशिरा घरी आला आणि मग उशिरा घरी आल्यावर बापाने विचारलं, का रे काम नसताना रात्री गेला कुठे होता, उशीर का झाला तुला यायला, असं बापाने विचारलं. मी असं म्हणेन, आता पण प्रत्येक बाप मुलांना संध्याकाळी असं विचारत असेल, उशिरा का आला, तर बरेचसे तुम्ही थांबून जाते. पण बापाला वेळ कळत नाही. अगोदर बाप दुरुस्त झाले पाहिजे, पोरं दुरुस्त झाले. अरे कुठे गेला होता, उशिरा का आला? तो पेंद्या म्हणे, काय नाही काय नाही, नीट सांग कुठे गेला होता. काय नाही म्हटले. असं नको, जेव्हा असं माणूस गुतून गुतून बोलतो ना, मग संशय वाढत जातो. नीट सांग, नेमकी गाडी कावर मारली होती.
हा नेमका काय झाला होता, कुठे गेला होता? तो म्हणे काही नाही, कृष्णाबरोबर गेलो होतो. खरंच नाही. हा, कृष्णाबरोबर कुठे गेला होता? कीर्तनाला, हरिपाठाला, पारायणाला. नेमका गेला कुठे? आता काय निरुत्तर झाला पुन्हा. नेमका सांग कुठे गेला होता? आणि काही नाही, चोरी करण्याकरता गेलो होतो. खरं म्हणतो. पेंद्याचे वडील विचार करतात, तू चोऱ्या करतो, लाज वाटली पाहिजे. कृष्ण गेला होता ना म्हणे, त्याच्यावर मी गेलो होतो ना म्हणे. अरे तो मोठ्याचा आहे, मोठ्याचे काही बी करतात. लोक सहन करून घेतील, पण एखादं माळकऱ्याचं बिघडू द्या, लोक टाकून टाकून बोलतील. काय करतील? लोक टाकून 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 म्हणजे टाकून टाकून नाही, आता टाकून टाकून बोलतील, नाही तर टाकून टाकून बोलतील. अरे तो मोठाचा आहे, खबरदार, उद्यापासून चोरी करण्याकरता त्याच्याबरोबर गेला तर तू. पेंद्याने हात जोडले. नाही जाणार म्हणे पप्पा, नाही जाणार, नाही जाणार. ठीक आहे म्हटले, गुन्हा माफ, उद्यापासून जाऊ नको. झालं ना. दुसरा दिवस उचलला, पहा नाही म्हटला ना. दुसरा दिवस उचलला, संध्याकाळ झाली आणि याला आठवण आली. बहुधा मी बोलत असताना माझी होट बी पाजा आणि बोट बी पाजा, तर त्याला आठवण आली. बापाला चुकांडी मारली, पुन्हा कृष्णाच्या त्या सौंदर्यांमध्ये गेला. आणि मग बापाला राग आला. बापाने दुसऱ्या दिवशी असा त्याला चोपलं, मारलं. म्हणे वेड्या कुठला, काल नाही म्हटला तरी आज गेला, का गेला ते सांग. तो म्हणे खरं सांगता, जाण्याचं कारण असे, त्याची पाठ सोडावी अशी माझी अपेक्षा होती. म्हणे कस काय? जीव गेला तरी चालेल, पण त्याची पाठ आम्ही सोडणार नाही. म्हणून जीवेसाठी घेतली कानोबाची पाठ. जीव गेला तरी त्याची पाठ न सोडणार नाही. त्याची पाठ सोडणार नाही म्हणजे आता त्याच्यामध्ये आहे काय? तो पेंद्या म्हणे आहे काय नाही, तो फार बरा आहे, तो फार बरा आहे. हे पेंद्याचं म्हणणं तुकोबाने अभंगामध्ये ठेवलं. बहु बरा, बहु बरा, बहु बरा, बहु बरा. पेंद्या म्हणतो पप्पा, त्याच्या संगतीमध्ये तुम्ही नको म्हटलं तरी मला राहुल्या जात नाही. याचं कारण तो फार बरा आहे. काय शब्द वापरले? ठीक आहे, तो फार बरा आहे. नुसता बरा शब्द वापरताना अगोदर बहु शब्द ठेवला, मग पुढे बरा शब्द ठेवला. अगोदर काय ठेवला? बहु. बहु म्हणजे हा, बहु शब्दाचा अर्थ आहे पुष्कळ, बहु, फार, अपार, जास्त, जास्त म्हणजे बरा. खूप जास्त बरा आहे. बरा म्हणजे चांगला आणि बहु म्हणजे जास्त. चांगला, जास्त चांगला आहे, जास्त बरा आहे असा त्याचा अर्थ. पण हे शब्द वापरत असताना तुकाराम महाराजांनी एकच शब्द वापरायला होता, बहुबरा, पण शब्द कसे वापरले? बहुबरा, बहुबरा असे दोन शब्द. नेम असा आहे वक्तव्याचा, एकाच वेळेला एक शब्द दोनदा वापरला तर त्याला द्विरुक्ती नावाचा दोष येतो. कोणता दोष येतो? उदाहरणार्थ कीर्तनाच्या प्रारंभी एखादी गोष्ट सांगितली आणि तोच दृष्टांत कीर्तनाच्या शेवटी सांगितला तर ते बरं वाटणार नाही, त्याला द्विरुक्ती दोष येतो. ज्या तुकाराम महाराजांना वेदाचा अर्थ कळत होता त्याला द्विरुक्ती दोष कळत नसावा का?
त्यांनी दोनदा का शब्द ठेवले बहुबरा बहुबरा? बरं इथे ठेवले असं नाही, कितीतरी प्रमाणावर गाडाभर प्रमाण सांगेल मी. पुन्हा 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 शब्द आले. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पुरा अभंग तसा ठेवतो. निघे 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 माझे विसावा ये वो ये वो ये वो. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पण ज्ञानेश्वरी एक ओळी ठेवली. पुढता पुढती पुढता पुढता काय शब्द पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती. पुढती पुढे पुढे शब्द असे पुन्हा पुन्हा शब्द काय वापरले जातात? हा प्रश्न आहे, याच्या उत्तराची दिशा सांगतो. उत्तराची दिशा सांगतो. जी गोष्ट एकदा कळकळीने, अति आनंदाने, अति प्रेमाने आणि अति लवकर सांगायची असली की ती गोष्ट एकदा सांगून भागत नाही. ती एकदा सांगून भागत नाही. उदाहरणार्थ एखाद्या कीर्तनकाराने तारीख घेतली, 9 वाजले पंचपदी प्रारंभ झाला तरी कीर्तनकार आले नाही. लोक म्हणतात काय करावं या बाबा लोकांना, काय करावं या बाबा लोकांना, कोण काय बोलतो कोण काय बोलतो कोण. एक म्हणे तिकडे जास्त भेटले असतील, लोक धरतात, कोण काय बोलेल त्याला भरोसा नाही. थंड वातावरण असताना अचानक महाराजांची गाडी एकाने पाहिली, तो पळतच इथे येऊन सांगेल. काय सांगेल? महाराज आले बरं असं म्हणेल. 4दा सांगेल महाराज आले महाराज आले. का बरं? त्याला अति आनंदाने सांगायचं. ही बी तुम्हाला पटलं नाही सोडून द्या. तुमची चेरी बोंब मारतात ना, पटलं नाही असं कळलं नाही असं. दुसरं सांगतो, बर दुपारी 2 वाजता चैत्र महिन्यामध्ये एखाद्याचं घर पेटलं. ज्याचं घर पेटलं तो विजवण्याकरता लोकांना बोलवतो ना, आरड्या मारतो ना. काय म्हणतो? मंडळी आपलं घर पेटण्यात आहे असं म्हणतो. जीव जाईल एवढ्या आरड्या. त्याला अर्जंट सांगायचं. जी गोष्ट अर्जंट सांगायची असली, प्रेमाने कळकळीने सांगायची असली की ती गोष्ट एकदा सांगून भागत नाही. तुकाराम महाराजांना कळकळीने प्रेमाने अति लवकर सांगायचं होतं म्हणून बहुबरा. बहुबरा 2 शब्द असा एक अर्थ आहे बाबा. आणि दुसरा अर्थ असा आहे, शब्द एक असू द्या, तो जितक्या वेळेला वापरला की तितके त्याचे अर्थ वेगळे वेगळे होतात. याला शास्त्रीय भाषेमध्ये श्लेष अलंकार असे म्हणतात. एका शब्दाचे विविध अर्थ पैदा होतात. 2-3 श्लोक सांगतो प्रारंभी तुम्हाला. गवळणी बिवळणी म्हणणार हे सगळं नंतर त्याच्याच करता येईल ना. रात्रभर प्रवास त्याच्याच करता केला. एका शब्दाचे एक शब्द पुन्हा पुन्हा वापरले की त्याचे अर्थ कसे बदल होतात ते सांगतो मला. एक श्लोक 2-4 श्लोक सांगायचे पण एकच सांगतो, मला परवडायला पाहिजे. एकच श्लोक सांगतो. मी कोणता शब्द पुन्हा पुन्हा वापरतो त्याचे अर्थ कसे निघतात पहा. तीर्थासी गेला कधी पावलान, हरी त्याला कधी पावलान, काठी त्याच्या कधी पावलान, कांदा त्यासी हनी पावलान. कोणता शब्द पुन्हा पुन्हा वापरला? पावलाना. पावलाना 4दा ना, त्याचे 4 अर्थ वेगळे निघतात. शब्द एक पण अर्थ वेगळे. तीर्थासी गेला कधी पावलान, एखादा करंटा पावलान तीर्थाला गेला न. दुसरा अर्थ, हरी त्याला कधी पावलान, जो तीर्थाला गेला ना पावला ना त्याला हरी कधी पावला ना. वारी ज्याला हरी कधी पावला ना त्याच्या गाठी कधी पावला. लक्ष्मीकांत यायला पावला. तिसरा अर्थ झाला, ज्याच्या गाठी कधी पावला न त्याला त्याची बायको हानी पावला न. पुन्हा वापरले की त्याचे अर्थ बदल होतात. म्हणजे गमून असं वाकडं तिकडं आलं म्हणजे काय? ते चहामध्ये टाकायचं आलं, अद्रक आलं, ते का असं सरळ राहतं. असं वाकडं तिकडं राहतं ना. असं फार काही सांगतो तुम्ही. रात्रीचं कीर्तन टाकतो. मागे काय झालं, एका शब्दाचे काय काय अर्थ होतात नाही का? भारत पाकिस्तान मॅच होती कोणती, आणि भारत पाकिस्तान मॅच असते घेऊन तर असं सडखड करतं घरात. हे कळायला अवघड आहे. आता कोणतं कळायला अवघड असतं
घरात ते महत्वाचं पुढचं राहतं. आणि एकाने असं बटन ऑन केलं, श्लेष अलंकार सांगतो एका शब्दाचे काय काय अर्थ निघतात. भला मोठा स्क्रीन टीव्ही चालू झाला, सचिनच्या हातात बॅट होती, पाकिस्तान बॉलर बॉल बापरे सचिन, व्यक्तिप्रेम असतं. तेवढ्यात बायको आली, पंचायत डबा ॲडमिट कुठा, लग्न सापडलं पाहिजे, बरोबर 12 लग्न लागणार आहे. त्याचा समोर गेला, तो म्हटला गाडी पुशेल की सकाळीच पुसून ठेवली, तू बोलण्याच्या अगोदर सगळे कामं करतोच म्हणे मी. तू साडी बदल करतो परंतु मला 2-4 ओरी तर पाहू दे. तिला आधी पटलं, ती साडी बदल करायला गेली. ते 2-4 ओरी पाहता पाहता पाकिस्तानी बॉलरने बॉल टाकला आणि सचिन अशी बरोबर मारली, छक्का मारला. तेवढं की बाई साडी नेसून आली. तुम्ही का ही साडी चांगली दिसते का? तो म्हणे छक्का. याला श्लेष अलंकार असे म्हणतात. एक शब्द राहतो पण त्याचे अर्थ वेगळे वेगळे निघतात. म्हणजे बहुबरा 2 शब्द वापरले, यांचे अर्थ कसे कसे होतात. तर पहिला अर्थ असा आहे, पहिला बहुबरा शब्दाचा अर्थ असा आहे त्याच्याजवळ 6 गुण आहेत म्हणून तो बरा आहे. बोल ना. त्याच्याजवळ 6 गुण आहेत म्हणून तो बरा आहे. कोणते कोणते गुण म्हटले तर यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुण वैर्य वस्ती. 6 गुण त्याच्याजवळ आहेत. मग 6 गुण त्याच्या अंगीकृत त्यांनी केले असल्या कारणाने पहिला बरा शब्द आहे. आणि दुसरा बरा शब्द का आहे मग तर दुसरा बरा शब्द याच अनुषंगाने आहे की ते 6 गुण देवाने जवळ राखून न ठेवताना उदारपणाने एक गुण एक भक्ताला देऊन टाकला म्हणून दुसरा बरा शब्द. पुन्हा कोणाला गुण दिला पुन्हा ज्ञानोबराय वर्णन करतात. यशस थोरविला मारुती, लंका दिली विभीषणा प्रती, औदार्य देऊनी कर्णा हाते, कीर्ती दिगंते फाकविली, ज्ञाने उपदिशला चतुरानन, वैराग्य सुखाते बुधून. हे सगळे गुण देऊन टाकले भाऊ म्हणून त्याने दुसरा बरा, महाराजांनी दुसरा बरा शब्द वापरला. बहुबरा. पुन्हा बरा शब्द का बरं वापरला पुन्हा बरंच सांगतो. तो दिसण्याकरता चांगला आहे, राजस सुकुमार, सौंदर्य त्याच्याजवळ आहे म्हणून तो बरा आहे. मला वाटतं किती सुंदर आहे. मदन पोटाले बापुडे इकडे राव, लक्ष्मी भुलवणी झाले वेळे, किंवा ती तव पाय धुवावाच्या दैवा झाली. भगवान परमात्मा लावण्याची खाणे दिसायला सुंदर आहे. किती सुंदर आहे असं म्हणतात. नल राजा सुंदर होता म्हणून, किंवा दमयंती सुंदर होती. तुम्हाला जे वाटेल ते दोघं सारखेच होते. नल राजा सुंदर होता. इंद्राने नारदाला विचारलं की नल एवढा सुंदर का बरं, माझ्यापेक्षा सुंदर दिसला त्या दमयंतीला, मला त्यागलं आणि नलाला तिने स्वीकारलं, माझ्यापेक्षा सुंदर काय एवढा सुंदर. नारदाने त्याचं पूर्वचरित्र सांगितलं की नल सुंदर याचं कारण भगवान ब्रह्माने जेव्हा नलाचा देह बनवण्याकरता सगळं मटेरियल हातामध्ये घेतलं, त्या मटेरियल मध्ये 2 वस्तू काढवल्या. काय? चंद्र नावाच्या ग्रहावरची थोडीशी माती आणि सूर्य नावाच्या ग्रहावरची थोडी माती, या दोन्ही चंद्र सूर्यांची थोडी थोडी माती एकत्र केल्याचा परिणाम तो नल राजा. मला असं म्हणायचं थोडी थोडी दोन्ही ग्रहांवरची माती घेतल्यावर जर नल इतका सुंदर होत असेल तर चंद्र एक आणि दोन्ही हजारो चंद्र सूर्य ज्याच्या निळावर अखंड वास्तव्य करत असेल तो तुझी निळाळे कोटी म्हणून तो परमात्मा सुंदर आहे म्हणून त्याला बरं म्हटलंय.
असे अनेक बरे बरे बद्दल बोलता येईल, पण जास्त बरे बद्दल सांगितलं तुम्हाला बरं वाटणार. पण बघू बरा पुन्हा बरा का, तर त्याच्या संगतीमध्ये आम्हाला सुखरूपी चारा मिळतो म्हणून तो बरा आहे. या संगती मिळे चारा, आणि म्हणून जीव गेला तरी चालेल, आम्ही त्याची पाठ सोडणार नाही म्हणून जीवेसाठी घेतली कामवाची पाठी. बाप म्हटला संवाद आहे ना मुलाचा, बाप म्हटला का रे तो कृष्ण बरा आहे तुम्हाला वाटतं म्हणून त्याच्याबरोबर रात्रंदिवस फिरतात, आम्हाला तर काही तो बरा वाटत नाही, मला तर काही बरा वाटत नाही. तो पेंद्या म्हणे वडिलांना आम्हाला बरा वाटतो तुम्हाला बरा वाटत नाही. जर तुम्हाला बरा वाटावा कृष्ण परमात्मा अशी अपेक्षा असेल तर लांब राहून चालणार नाही. म्हणजे मग निमिषभर का असणार त्याच्या संपर्कात जा, मग तो परमात्मा कसा आहे तुम्हाला कळेल. बरवा बरवा दिसे कसं चाल म्हटली या तुटिया की याच्याकरता मी असं म्हणतो कीर्तनकारला हे कळलं पाहिजे. आणि हे कळलं की ते कीर्तनकारचं कीर्तन असं रसभरीत राहतं. आणि हे त्या माझं असं मत आहे बाबा, कीर्तनकारला सगळे गुण पाहिजे. त्याला वाचता आलं पाहिजे, त्याला स्वर ज्ञान पाहिजे, त्याला तालाचं ज्ञान पाहिजे, त्याला अभंग करता आलं पाहिजे, त्याला समाधीपणा पाहिजे, त्याला समयाचं ज्ञान पाहिजे, आणि स्टॅम्पवर पैसे समजा खिशाबी कापता यायला पाहिजे. पाहिजे त्याला कीर्तन करलं. ज्या कीर्तन करलं याचं ज्ञान देणार त्यांनी एखादी चाल जरी म्हटली गायकानी बंद करायचं गेला समजा. मी स्वतः पेटी वाजवतो, मी बाजून पण वाजवतो बाबा. बाबा तबला हे सगळं तात्यांची कृपा माहिती. हे संगीत ज्याच्या विनोमात असेल ना त्याचं जेवढं वेगळं राहतं काय माझ्या डोक्यात एक मन जन्माला आली. मी स्वतः तयार केली, कोणी पुस्तकात ते इथून काढतो मी कधीतरी. गाना उसका बजाना, बरं का बाबा, गाना उसका बजाना, मोर का नाच मुर्गी क्या जाना. क्या बात है. तो बरवा आहे कळण्याकरता निमिषभर त्याच्या संपर्कात जा. बरवा बरवा काय खूप लांब राहून माणूस गुन्हे आहे की अवगुणे लवकर लक्षात येत नाही. त्याच्या जवळ जा, त्याच्या संपर्कात राहा.
निकटवर्तीय बना त्याच्या, तो काय आहे ते आपल्याला कळेल. तो कसा आहे तुम्हाला कळण्याकरता क्षणभर त्याच्या संगतीमध्ये राहा. श्री तुकोबाराय सांगतात आम्हाला परिपूर्ण तो कळल्यामुळे आम्ही संसारावर तुळशीपत्र ठेवलं आणि त्याच्या पायावर आम्ही स्थिरावलो, सोकलो. आम्ही तर त्याच्या पायावर सोकलो, पण आमच्या मागे येणाऱ्या सगळ्या समाजाला पण आम्ही तिथे सोपविणार राहणार नाही. पुढता पुढती तू म्हणून आम्ही त्याच्या पायावर सोकलो. सोकलो शब्दाचा अर्थ स्थिरावलो, स्थिर झालो, चरणाविषयी आम्ही आसक्त झालो. आम्ही तर त्याच्या पायावर सोकलो, पण आमच्या पाठीमागून येणाऱ्या समाजाला पण आम्ही त्याच्या पायावर सोकवितो. लोका एक मार्मिक चिंतन छान मार्मिक चिंतन सांगून देईल. वर्तमान काळातल्या संतांमध्ये 350-400 वर्षापूर्वी झालेल्या संतांमध्ये काय फरक आहे? काय फरक आहे? मी बारीक पद्धतीने फरक सांगेन. आत्ता कोणताही संत असं म्हणेल तुम्ही मला भजा, ऐका ना, मीच देव आहे मला भजा, मीच देव आहे मला भजा, माझ्याचकडे या, असं सांगणारा साधू आत्ता जन्माला आलाय. त्या कालखंडातले साधू तुकोबाराय सांगतात मिनी देव सोकवितो लोका. तिकडे जा, तिकडे जा, मी तिथे सोकलो ना, तुम्ही तिथे सोका. कारण तुकाराम महाराज माहित होतं यांच्या उद्धाराची जबाबदारी घेतली ना भाऊ, जर यांचा उद्धार झाल्यानंतर मला भोगावं लागेल. असं म्हणतात प्रजेने पाप केलं की राजाला भोगावं लागतं, बायकोने पाप केलं की ते पत्नीला भोगावं लागतं, नवऱ्याला भोगावं लागतं, आणि शिष्याने पाप केलं की गुरु. म्हणून कोणत्याच गुरुने जास्त शिष्य करण्याच्या भानगडीत पडत जाऊ नये. भगवान कृष्ण परमात्मा म्हणे मी 2च केले पण अस्सल होते, त्याचे फुटीर वृत्तीचे नव्हते. कळलं का तुम्हाला? अस्सल होते म्हणे. आणि मला एक जोडी सांगून जातो मी आता. आपला पहिल्यांदाच परिचय काही एकदा कीर्तन झाले माझं, मला वाटतं कीर्तन केलंय मी ते. त्या गोष्टीला 65-70 वर्ष झाली असतील. मी इतका जुना नाहीच ना. मला नाव सुद्धा माहिती नाही. तुमचं बी नाव माहिती नाही बाबा. कधी आपला परिचय का? कधी चहा तरी पाहिजे का मला? पहिल्यांदाच सांगतो तुम्हाला एक जोडी सांगतो. जोडी सांगतो. शिष्यांचा उद्धार करता आला येत असेल तर शिष्य करण्याच्या भानगडीत पडा. उद्धार होत नसेल तर करू नका. भोगावं लागेल. काय? या देशामध्ये 3 लोक एकत्र आले. एकाकडे बुद्धी होती, एकाकडे साधुत्व होतं, आणि एकाकडे संपत्ती होती. हो ना गाव? एकाकडे संतत्व होतं, एकाकडे संपत्ती होती, आणि एकाकडे बुद्धी होती. बुद्धिवाला आणि संतत्ववाला हे 2 ग्रस्त एकत्र येऊन ज्यांच्याकडे संपत्ती होते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं ही संपत्ती पुढच्या जन्मात कामात येणार नाही.
या जन्मात सुद्धा या जन्मात सुद्धा कामात येणार नाही का बारीक समजेल म्हणे कसं काय. मग त्यांनी दृष्टांत सांगितला त्यावेळेला एका व्यापाऱ्याने भरपूर व्यापार केला आणि पैसा कमवला. वय झालं आणि तो व्यापार पोराच्या हातात दिला. पोरगा व्यापार करायला लागला त्याच्याच हातावरती रेष होती. तो पण पैसा गोळा करू लागला. संध्याकाळी सगळा पैसा एकत्र केला की तो म्हातारा बाप व्यापारी असं डोकं घालायला. 8-10 दिवस झाले तो पोरगा म्हणे पप्पा मला कळतं हिशोब सगळं तुम्ही विनाकारण डोकं नका घालायचं तुम्ही लांब बसा मी करतो ना सगळं. मग बापाच्या ध्यानात आलं याच नालायकाकरता परमार्थ केला आणि रक्ताचं पाणी केलं आणि कमवलं पण तो पैसा माझ्या कामात येईल. राम राम तर बरं वाटलं. मग त्यांनी काय केलं तो पोरगा म्हणे तरी तुम्ही डोकं घालताना तो पोरगा काय केलं त्यांनी कापड दुकानावर गेला 10 मीटर कपडा आणला भगव्या रंगाचा आणि बाबाला म्हणे तुम्ही आयुष्यभर संसारच केला परमार्थ काही केला नाही. याचे शर्ट शिवा 5 होती 2-2 मीटरमध्ये हरिद्वारला जाऊन बसा. मग बापाच्या ध्यानात आले की मी कमवलेलं काहीच कामात येत नाही रे पश्चाताप. बाप रडला थोडासा कपड्यात जाऊन. बापाने काय केलं तो कपडा घेतला टेलरकडे गेला आणि त्या टेलरकडे त्या कपड्याचे 2 तुकडे केले. किती मीटर झाले 5-5 मीटर तुकडे केले. एक तुकडा आपल्या बॅगेत घेतला आणि एक तुकडा आपल्या त्या मुलाला दिला हा राहू दे तुला म्हणे का बरं माझा तरी चांगला निघाला कपडा आणून दिला तुझा इतका नालायक निघेल कपडा बी आणणार नाही तुला कामात येईल म्हणे. आणि मग त्या संपत्तीवाल्या दोघांनी सांगितलं की तुझी संपत्ती जगत कल्याणाकरता कामात आली पाहिजे. ते 3 जण ते होते. एकाचं नाव गोविंद दयालजी एकाचं नाव हनुमान पोद्दार आणि दुसरे कोण होते राम सुखदासजी महाराज. या तिघांनी एकाची बुद्धी एकाचे संतत्व एकाची संपत्ती एकत्र केली आणि गोरखपूरला जगत कल्याणाकरता गीता प्रेस चालू आणि ते गीता प्रेस चालू झाल्याच्या नंतर राम सुखदासजी महाराजांनी जेव्हा देह ठेवायचं ठरवलं भाऊ त्यांचं जीवन म्हणजे प्रत्यक्ष अमाने तो मदन भेटतो महिषा शांतीराजोम आचार्यपासून शौचम फेरी माता विनिग्रह या टोकाला पोहोचण्याचं त्यांचं जीवन होतं. त्यांनी शेवटच्या प्रवचनात सांगितलं टीव्हीवर प्रवचन होतं त्यांचं शेवटच्या प्रवचनात सांगितलं ते म्हणे ज्या गुरुनी ह्या जन्मात जास्त शिष्य केले भाऊ आणि त्या शिष्यांचा उद्धार जर त्याच्याकडनं झाला आणि तत्त्वमसी ब्रह्मवाक्याचा उपदेश पचवला आणि अहम ब्रह्मास्मी निजबोध रूप ह्या स्थानावर घेऊन गेला नाही तर तो गुरु पुढच्या जन्मात कुत्रा होतो. त्यांचं मत सांगतो तो गुरु पुढच्या जन्मात कुत्रा होतो आणि हे सगळे शिष्य गोचरी होतात आणि त्या कुत्र्याला बिलकतात त्याचं रक्त पितात म्हणतात नालायका मागच्या जन्मात आमची उद्धाराची जबाबदारी तुझ्यावर होती तू आम्हाला नरकातच घातलं आता तुझं रक्त तर पिऊ दे आम्हाला. तुमच्या म्हणून शक्यतोवर शिष्यांचा गोंधळ घालण्यात मजा आणि तुकोबांनी मार्मिकता ध्यानात ठेवली. ते म्हणतात माझ्याकडे येऊ नका भाऊ मी जिथे सोपलो तिथे तुम्ही फिरवा. पुढता पुढते तुका सुखला सुख लोका म्हणून जीवेसाठी घेतली गाढवाची पाठी विठोबार Kumar
विठ्ठल विठ्ठल भगवान कृष्ण परमात्मा चौर्य कर्म करता करता नको त्या घरी चोऱ्या केल्या. सगळ्या गवळणी त्रस्त झाल्याने एक दिवशी अवघ्या मिळवणी गवळणी यती नंदाच्या अंगणी यशोदेकडे आल्या आणि यशोदेला सांगतात, आत्या 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 आवरी आवरी आपला गाणा नासिल्या आमच्या सुरा. आत्या या जरा आवरण. यशोदा म्हणे काय केलंय मी? मग गवळणी गायला सांगायला लागल्या. दुसरी आली धावत येणे बाई काय केली मात पतीची मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. मग तिसरी आली धावणी याने अशा सगळ्या गवळणी आल्या. त्यात आधुनिक आली. चला चला आधुनिक आली. आता बाई घरात चोरा शिरा यशोदा म्हणे काय बोलता तुम्ही? माझ्या मुलाबद्दल अपप्रचार करता. माझं पूर्ण तसं नाही वाटत मला. गुणाचे मी खोड्या करतो पण माझी आई नाही म्हणते. मग त्याने एक दिवशी घरातच कार्यक्रम केला. त्यामुळे मला पुढे सांगायचं जरा. घरातच कार्यक्रम केला. यशोदा म्हणे कार्य कृष्णा या सगळ्या गवळणी तुझ्या विरोधात आहेत. भगवान म्हणे चांगल्याचाच लोक विरोध करतात. बरोबर विरोध कोणाचाही होतो का? यशोदा कस लागतो तो लोखंडाला आणि सोन्याला. समाज परीक्षा घेतो तो चांगल्याची. चक्र में मूर्ख आहे अवगुणी आहे त्याला पण अजिबात नाही. पण चांगला थोडा जरी असा वांगला वागला ना लोक असं टेप धरतात. बरं टेप धरणाऱ्याची लायकी झिरो असते भाऊ. हे पण मी सांगेल. हरे कृष्णा अरे असे त्यांना त्या गवळणी तुझ्या विरोधात ऐकणार आहे. भगवान म्हणे आई तुला काय वाटतं? खरंच मला वाटतं ज्या ती एवढ्या त्या गवळणीमध्ये एक बाहेर गावची बाई आलेली होती. बाहेर गावची आलेली होती. थोडं तुम्ही एक कृष्ण चरित्र असं काय करायचं असतं. बाहेर गावची आली होती. ती म्हणे मी बाहेर गावचे या गावची राहिली असते ना तुझ्या पोराला शांतता दिलं असतं म्हणे. भगवान म्हणे पेंद्या ही बाई कोण आहे रे? पेंद्या म्हणे जाऊ दे रे आपल्या गावची नाही म्हणे. मग शापूरचे आपल्या सत्याला त्या बारकोची सासू येईल म्हणे. सासू म्हणतात तिला एवढा आगोपणा. अरे म्हणे बाहेर गावचेच आगोपणा करतात भाऊ. रात्री मोर्चा परत गेला. उन्हाळ्याचे दिवस होते. ही बाई जावयाच्या गावाला येईल होती.
अंगणामध्ये अशी बाश टाकली झोपली. भगवान कृष्ण परमात्मा सगळे गोपाळ रात्री त्या गल्लीने चोरी करण्याकरिता गेले. त्या घरी घेऊन चालणार म्हणे मला. ती बाई आली होती त्या घरी, त्या अंगणात गेली. ती बाई मस्त झोपली होती. कृष्ण परमात्मा आपली योगमाया सोडली, तिला जास्त गाढ झोपवलं आणि भगवान म्हणतात माझ्या विरोधात तू बोलते, तुला काही डोक्याचा भार आहे का? माझ्याबद्दल बोलता बोलता वेद मौनावला, माझ्याबद्दल बोलता बोलता श्रुती नेती नेती म्हणती एक बोलले, माझ्याबद्दल बोलण्याकरता शेषाने आगोपणा केला तर वर्णिता सहज झाल्या जीवा, आणि तू एवढा आगोपणा करावा माझ्याबद्दल. आणि पाय मी काय करतो? देवाने काय केलं? ज्याच्या हातामध्ये करतो मान्यता करतो सगळ्या शक्ती एक वटल्या घट्ट झाल्या, त्या देवाने त्या बाईच्या तोंडावर असा हात ठेवला. घडी मोडी विश्व उभही करतो, मनात आलं का मोडून टाकतो. ते मिशा निर्माण करायला काही 7-12 काढावं लागेल त्याला. गोपालन कृष्ण परमात्मा निघून गेले. सकाळी ही बाई उठली, घराग्रेवरची लक्ष्मी धर्मजे तो गोविंद. पहिल्यांदाच तिला मिशा लागल्या तिच्या हाताला. ती म्हणे आया माय ते तिकडचं बोलतो. इकडे अगं बाई मिशा, बाईच्या बरोबर मिशा, बायाशी अशा बारीक बारीक नव्हत्या ना. मिशन मध्ये प्रकार राहतो, तलवार कट, कोयता कट, नायाचं दुकान मी चालवतो काय. मिशीचे प्रकार राहतात. तानाजी मालुसरीची मिशी अशी होती. काहींचे मिशन असा आकडा राहतो, काहींचे मिशन आकडाच नसतो, अशी पुढे लांबेल राहते. तुम्ही खुलवत होते ना आज करा. बरं ज्यांची मिशी अशी पुढे लांबेल ना ते तसे माणसं भाग्यवान, त्यांचा फार मोठा फायदा होतो. मला काय फायदा होतो? पुढे ज्यांची मिशी लांबते ना त्यांना चहा गाळून द्यायची. सगळे घाण घाण तिकडे. बरं दुय्यम फायदा आहे, दुय्यम फायदा. दुसरा फायदा काय? दुसरा फायदा ज्यांची मिशी चहामध्ये जाते त्यांना दुपारून जर वेळेवर चहा भेटला नाही त्यांना हे सगळं परमात्म्याने काम केलं. मग यशोदेच्या ध्यानात आलं 100% हा खोडकर असला पाहिजे, खेडकर नाही. हा खोडकर असला पाहिजे. कृष्णा तू खोड्या करतो, माझा समत आहे. तू आता घरी आणण्याच्या लायक नाही. तुला कितीदा सांगितलं रे कृष्णा तुला मी नामदेव महाराजांची गोळ म्हणतो वेगळी जाऊ नको रे नामदेव महाराज जाऊ नको रे परसगना जाऊ नको रे गमया घरी तू जाऊ नको गवळण म्हणती मने विष्णू दासना जाऊ नको रे. आणि तरी कन्हैया जेव्हा खोड्यात सोडत नाही मग यशोदा म्हणते गोपाल म्हणतात आम्ही काय करू तुम्ही काय घेऊन सारे सगळ्या गाई आल्या गाई चालल्या
त्यांनी मागून पाहिलं, अंतकरण असं द्रवलं. यशोदामाई म्हणे, मला सोडून जंगलात चालला ग माय. अवताराला जन्माला आल्यापासून अनेक संकट याच्यावर आले, कारण मी स्वतःच्या हाताने याला जंगलात घालवलं. मग यशोदा मागून आवाज, हे प्रभू, हे प्रभू, हे प्रभू, जवळचे खेळ जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी कानू माझा. जास्त लांब चला. गोकुळामध्ये गेले, गाई करण्याकरता सोडून दिल्या. कृष्ण परमात्म्याच्या ध्यानात आलं. राम अवतारातल्या ऋषी मुनींना मी असा शब्द दिला होता की गोकुळामध्ये तुम्ही गवळणी घेऊन या. त्या दगडाच्या वेळेचं मॅटर. तेव्हा रामाने दगडाला पाय लावला तर दगडाची शिळा झाली. शिळा होती मनुष्य झाली, बाई झाली असं म्हणा. आणि मग त्या सगळ्या गवळणी घेऊन आल्या. परमात्मा सांगतात त्यांना अन्न संग सुख देण्याची वेळ आली. तो दिवस होता शरद पौर्णिमेचा. कन्हैयाने त्या दिवशी रास क्रीडा करायचं ठरवलं. तिथे रास क्रीडा झाल्याच्या नंतर कुठेच रास क्रीडा झालेली असं जर तुम्ही म्हणत असाल तर एक नवीन माहिती तुम्हाला सांगतो. नाशिक जिल्ह्यामध्ये मुल्हेर नावाचा किल्ला आहे. तिथे उद्धव महाराज बनले. उद्धव महाराजांकरता भगवान परमात्म्याने तिथे रास क्रीडा केली. आजही दर पौर्णिमेला, त्या पौर्णिमेला तिथे तो कार्यक्रम असतो. बागलाण तालुक्यामध्ये कधी येणं झालं तर पहा तुम्ही, शक्य झालं तर शरद पौर्णिमेला भगवान परमात्म्याने सगळ्या गवळींना जमा करायचं ठरवलं. आवाज पण घेऊन भगवान एका एका वेळेला बोलवलं. मला काही शक्य नाही. मग देवाने काय केलं, वेणू काढला, आपल्या होटावर ठेवली, हवेचा प्रेशर दिला, अंगुली निर्देश केला आणि त्यातनं आवाज काढला. महाराजांनी वर्णन केलं, बाजे मुरलिया बाजे रे, बाजे रे मुरलिया बाजे. वा वा. कृष्णाने मुरली वाजवली आणि त्या मुरलीचा सर गवळणीच्या कानावर जाताना एक गवळण ते माय आवाज कशाचा आहे. दुसरी म्हणजे तुला कळत कसं नाही का मुरलीचा आवाज ना. आता माय भलता गोड आवाज कोण वाजवत ग. तिसरी म्हणे त्याच्या विना कोण आहे ग वाजवणारा दुसरा असा. तोच वाजवेल ग इतकं सुंदर असं. माय भलतीच गोड वाजवतो. चला बरं त्याच्या घरी जाऊ, चला बरं त्याच्या घरी जाऊ. मग एक गवळण पुढे आली. म्हणे वेडी तो घरी नाही म्हणे. मग त्याच्या आईने त्याला गाई चालण्याकरता यमुने तीरावर पाठवले, जंगलात पाठवले, घरी नाही म्हणे. मग बाई चला ना तिकडे, चला तिकडे चला ना. मग तिच्या मुखातून शब्द निघाले, सखे वृंदावनी जाऊ ग, सखे मुरलीधरा पाहू ग. म्हणे झालं का बरं. अगं त्यांनी मुरली वाजवली ना, मी वेळीच झाली म्हणे. आणि खरंच बाया वेड्या व्हायच्या त्या आवाज ऐकल्यावर. मीराबाईने वर्णन केलं, दिवाने बनी, दिवाने बनी, मुरादी किनारे दिवाने बनी. सगळ्या गुन्हे एकत्र आल्या, ता 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 वृंदावनामध्ये निघाल्या आणि एक जाऊन पुढे गेली कृष्णाला, हे कृष्णा नको वाजवू श्री हरी मुरली. पहिली म्हणते. दुसरी आली की म्हणे कृष्णा इथं नको ऐकू, वाजव पण थोडी हळू वाजव. धीरज बजाना, थोडी हळू वाजव. रात्री जसा मंडप आहे ना आपण. दोनला घरी पोचलो आणि तीनला निघालो. थोडी हळू वाजव. एक म्हणे कृष्णा ही चक्र मी इथं नको ऐकू, जेवढी जोरात वाजवतो तेवढी वाजव. बंसरी बजाए गिरधारी इथपर्यंत आलो ना. एक म्हणे कृष्णा कश काय वाजवतो आणि काही वाजवलं पण एवढं गोड काही आवाज आला नाही. आहार साबरिया लोक म्हणतात मुरली
मुरली नोहे केवळ पान तिने माझा हरीला प्राण संसार केला कृष्णा कोणी कितीही नकार दिला ना तू वाजवणं बंद करू म्हणे का चांगलं काम करणाऱ्याने थांबायचं नसतं छत्रपती शिवाजी महाराज थांबून गेले असते तर आपण कुठे राहिलो असतो ज्ञानोबा तुकोबा थांबून गेले असते तर ज्ञानेश्वरी गाथ्याचा रसायन आपल्या बापाला भेटलं नसतं चांगलं करणाऱ्याने थांबवतो कृष्ण वाजव भगवान म्हणे हे नको म्हणतात तू वाजव म्हणे का बरं त्याच्यामध्ये वैयक्तिक माझा स्वार्थ दडलेला आहे ती गौरव म्हणते तुझा स्वार्थ आहे म्हणे काय स्वार्थ आहे तो स्वार्थ तिने एका गौरव ठेवला मुरलीवरी माझा जीव जळे कसली जीवाला भूल पडे राम एक करून पुढे सरक ती गौरवणीशी बोले ना देवाशी बोले ना ती मुरलीशी बोलायला लागली कुणाशी मुरलीशी आणि ती म्हणते बाई योगी जपी तपी संन्यासी परमहंस नाना वर्ष जंगलात जाऊन साधना करतात तरी कृष्ण परमात्मा कुणाच्या स्वप्नात जात नाही अगं मुरली तू कोणत्या जन्मात काय पुण्य केले की देव तुला विसरत नाही असा प्रश्न केल्यावर ती मुरली बोलती झाली ती म्हणे माय मी काय साधना केली मला माहिती नाही गौरवबाई पण देवाने मला जवळ घेतलं याचं पहिलं कारण मी नेहमी गोड बोलते म्हणून मला देवाने जवळ घेतलं तुम्हाला जर असं वाटत असेल ना प्रभूंनी आपल्याला जवळ घ्यावं काय करू नका वाऱ्या दिंड्या पोत्या केल्याच पाहिजे नाही केल्या तरी चालेल पण बोलणं गोड असलं की दोष स्वीकारले येणार नाही देव बोलला पाहिजे असं बोलायचे बोले चांगलं बोला पण बहुधा लोक चांगलं बोलतच नाही आमच्या खानदेशामध्ये एका घरी जेवणाला बसलो आणि ती बाई मला वाढता बटाटे वाढायला लागली म्हटलं ताई नको मला बटाटे घ्या ताट्या गरम भाजी घ्या मी म्हटलं नको ताई बटाटे मी नको म्हणे ती बाई आग्रह करायची तेवढ्या तिथं पोरं काम नाही मम्मी नको तू बाबा बटाटे म्हणे का बाबाच्या डोक्यात भरपूर आहे बोलण्याची प्रक्रिया सांगितली जीवनात की फार होता कीर्तन करायचं जीवनात आमचं मायबाचं स्टँड होता 11:30 बस होती 1 वाजता तरी बशी तारांबळ उडाली सगळ्यांनी शाळेची पोरं आली बस लागे ना एका पोरून त्याचा डबा खाला ना पोळी खायला पोळी मी सर त्याच्याकडे पाहिलं त्याच्या ध्यानात करून तात्या भूक लागली तुम्हाला लागेल कुठं लहान करून कसं काय सांगतो मी म्हटलं नाही हा तुमचा चेहरा दिसतो मला तो मला म्हणतो माझ्या चेहऱ्यावरती माहिती पार केलं मी म्हटलं जाऊ दे ना नाही घ्या पोळी घ्या मी म्हटलं नको रे लहान पोरात आपण जेवली ना नाही घ्या तुझ्या पोळी घ्या म्हटलं नको रे तुझ्या शिवाय दे नाही सांगून देईल कुत्रा कोण गेला असं गोड बोलणं शिका सप्ताहाच्या निमित्ताने काय करायचे काय मुरली म्हणे मी गोड बोलते म्हणून मला दिवाळी जवळ घेतलं अजून काय केलं ती म्हणे माझ्या परमार्थिक जीवनामध्ये 7 पायऱ्या बदल केल्या म्हणून मला देवाने जवळ घेतलं अजून सांगतो याच्यात बदले दूध घातले ना याचे म्हणजे कोणाचे तरी धोत्र धुतले कोणाचे पाय दाबले कुठेतरी मारुती मारली तुम्हाला ललित बाबा सांगून दिले पुन्हा काय केलं शेवट सांगतो ती मुरली म्हणे शांत राहते मला देवाने जवळ घेतल्याचं सगळ्यात शेवटचं कारण असेल मी काय मी अगोदर माझं पोट मोकळं केलं मग मला देवाने ओठावर स्थान दिलं आपल्याला बी देवाने जवळ घ्यावं असं वाटत असेल ना आपले पोट मोकळे करा अगोदर एकमेकांशी असणारा मत्सर द्वेष काम क्रोधादी विकार हे खाली करा मला अवघड बाबा बाहेरचे मच्छर कछवा छापले जातात बघा बाहेरचे मच्छर कछवा छापले जातात आतला मच्छर कशाने जातो अजून औषध तो घालवा म्हणजे पोट मोकळं होईल आणि देव आपल्याला जवळ येईल असा सगळा कार्यक्रम झाला डोळीने परत दिल्या भगवान परमात्म्याने गोपाळांना बोलवलं म्हणे आज तंदुरुस्त राहा असे फ्रेश राहत जा कायमचे रे तुमचे तसेच काय म्हणे काय काय म्हणते कीर्तनाला बसले ना रडायचं सांगितलं रडू येत हसायचं सांगितलं हसू येत मी म्हणतो हा का पुतळा बसाडलेला आहे फ्रेश राहा आणि फ्रेश राहण्याकरता काय केलं पाहिजे खेळा
देवाने खेळायला प्रारंभ केला. विडदांडो चेंडू लगोरी नानापरी खेळ मांडलेला यमुनेच्या तीरी गाई गोपाळ सवंगडे बना गाई गोपाळ सवंगडे बना खेळ मांडला लगोरी त्याच्यामध्ये हा पण खेळ होता. त्याच्यामध्ये हा पण खेळ होता. एकच जाता होता. माळकऱ्यांनी प्रत्येक दिवसा खेळायचे का रात्री? दुसरा खेळ अरे 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 अनेक अंगाने सगळे आपण हे सगळे खेळाचे प्रकार झाले. आणि खेळता खेळता एक गोपाळ म्हणे देवा खेळ मोडावा परवरता म्हणजे का बरं खांदी भार पोटी खेळायचे सुख भूक भूक हा आणि ओझं म्हणा कशाचं वजन कशाची भूक या प्रत्येक घटनेमध्ये अध्यात्म दडलेलं आहे. गोपाळ म्हणतो देवा अरे पुण्याचा अभाव असल्यामुळे पुण्याची भूक लागली. अनेक जन्माचं कर्माचं पापाचं गडुडं खांद्यावर त्याचा भार आहे. आणि आता खेळ संसार खेळण्यात मजा नाही. खेळ मोडावा भगवान म्हणतात की खेळ मोडेल भाऊ पण त्याच्याकरता अगोदर एक काम करावं लागेल. चला हा बसा बसा अजून वेळ ते कमी तासावर गेले का जेसीबी सारखे दीड तास बघा बघा अजून वेळ एकच मिनिटात काय विषय होता आपला ज्या दिवशी रामाचा लक्ष्मणाचं भांडण झालं आपण आलो काहीतरी करावं लागेल काहीतरी केलेलं खायला देणार कर्म शिकवलं बरं का. वारकरी संप्रदाय आळशी बनवत वारकरी संप्रदाय मूर्ख लोकांनी असा अपप्रचार केला की वारकरी संप्रदाय आळशी शिकवतो. तो कर्म शिकवणारा स्ट्रॉंग संप्रदाय वारकरी संप्रदाय. इतर कर्मांमध्ये वारकरी संप्रदायामध्ये फरक आहे बरं. फरक आहे काय फरक आहे सांगतो. 2000 पर्यंत सध्या स्थितीला पृथ्वीवर वावरत आहे.
भारतामध्ये वावरतात, पृथ्वी जाऊ दे, भारतात वावरतात. ते 2000 पंथांमध्ये संप्रदायामध्ये फरक असा आहे, हे सगळे पंथ स्वतःला चांगलं म्हणतात, शेजारच्या पंथाला नाव ठेवतात. स्वतःला चांगलं म्हणतात, कोणत्या पंथाचं नाम निर्देश करत नाही मी, सगळ्या पंथाचे लोक असतात म्हणून बोलत नाही. स्वतःला चांगलं म्हणतात आणि शेजारच्या पंथाला कमी लेखतात. तो त्याला चांगलं म्हणते, तो त्याला चांगलं म्हणते, तो त्याला चांगलं म्हणते. आपण कुठे वारकरी संप्रदाय सगळ्यांना चांगलं म्हणतो. सांगतो आपण वारकरी संप्रदाय सगळ्यांना का चांगलं म्हणावं, त्याचं मार्मिक चिंतन असं बाहेरचं मार्मिक चिंतन असे, कोणताच बाप मुलांना नाव ठेवत नाही. तुम्ही माना नाही तर नका माना, वारकरी संप्रदाय सगळ्यांचा तुम्ही मानलंच पाहिजे असं नाही. आहे तो उभारल्यानंतर त्याच्या पप्पाला म्हणे, पप्पा मी तुम्हाला बाप मानत नाही असं म्हटलं. ते पण म्हणे काय मसाला चक्र मी बाप मानत नाही, पप्पा मी तुम्हाला बाप मानत नाही तरी काही परिणाम नाही. बाप म्हणे तू मान नाही तू नको मान, मला माहिती आहे ना. अजून एक कोण टाकू बाप, तो बाप म्हणे मला नको बाप म्हणू पण कुणाला नको म्हणू. संप्रदाय तुम्ही माना नाही त्याला का माना, बाप याची शिकवण कर्म करा, आळशी राहू नका. उद्योग अगोदर काहीतरी करा. काय करा, चला काय काय वाळायचं नाही. आपल्या दोघांमध्ये संभाषण होतं, काय काय वाळायचं नाही. त्या गाईने चला तिच्या गाईने चला बोलू पैसू जीव एक नका, समाधान होणार नाही. काही पण बसा एकत्र एका जागेला आणि मग सगळे गोपाळ काही वाळून एकत्र बसले कळंबाच्या झाडाखाली. सगळे गोपाळ बसले, तिथलं चित्र असं तर भगवान शुद्धीजी महाराज भागवतामध्ये वर्णन करतात. सगळे गोपाळ असे गोल कमळाच्या फुलाने आकाराने बसवले. लहान लहान जवळ घेतले, मोठे मागे मोठे मागे मोठे मागे सगळ्यात मोठे मागे भक्त जवळ, कर्मठ मागे, उपासक मागे, ज्ञानी मागे, संन्यासी मागे, परमहंस मागे येते. भक्त मला आवडतात, 12 वाजता डोळ्यात ते जवळ घेतले देवाने. तिष्ठनमध्ये मध्यभागी उभे राहते. ते स्वरूप तसं महाराज येतात. मोरपुच्छाचा मुकुट परिधान केला होता, कानामध्ये कुंडल होते, हास्य ज्याचं वदन होतं, विशाल ज्याचे लोचन होते, सावळ ज्याचं स्वरूप होतं, गळ्यामध्ये वैजंती माळा होत्या, पितांबर नेसला होता, बगलेमध्ये काठी होती, हातामध्ये बाशी होती आणि पवित्र काला हातामध्ये घेतला आणि तो आपल्या मित्रांना प्रदान केला. तोच काला भगवान दत्तात्रयांच्या पवित्र करकमलाने आपल्याला ह्या मुहूर्तावर प्राप्त होणारे कुंडली गोपाल कृष्ण awalnya nào परकार्याच्या कीर्तनामध्ये प्रसादला घातलं दहीहंडीचं एक प्रवास करतो बोलणं का एक मार्मिक चिंतन
रात्री आमच्याकडे दत्त जयंतीचं कीर्तन आणि रात्री काल्याचं कीर्तन होतं. आमच्याकडे रात्री काला करतो आम्ही. ते रात्री थोडंसं भगवान दत्तात्रयांबद्दल बोलत होते की ज्यांच्या घरामध्ये पिशाच्य बाधा असतील, अतृप्त आत्मे वास्तव्य करत असतील, ज्या घरामध्ये क्षुल्लक कारणावरून कलह होत असतील, त्या घरातल्या या बाधा जाव्यात अशी जर कुणाची अपेक्षा असेल, रात्री एक मुद्दा हाताळला, आता 2 मुद्दे हाताळतो. ज्या कुटुंबामध्ये काही लोकांना संशय असेल की मला पिशाच्य बाधा, जर अनिसवाले पिशाच्य बाधा मान्य करत नसतील तो त्यांचा बुद्धीचा कमीपणा आहे. वारकरी संप्रदाय अनिसच्या पुढचा आहे, तरी ज्ञानेश्वर महाराज सांगतात पळेभूत बाधा. ज्ञानोबांना जे मान्य आहे ना ते आपल्याला सगळ्यांना मान्य आहे. जास्त आगळापणा करण्यात आवश्यकता मजा नाही, नरकात जावं. ज्ञानोबांना मान्य ते आपल्याला मान्य. भूतबाधा आहे म्हणजे आहे, ऐका. आणि त्या भूतबाधेतनं पिशाच्य बाधेतनं सुटायचं असेल तर त्याच्या जीवनामध्ये 2-3 गोष्टी चांगल्या आहेत. त्यातली एक गोष्ट अशी, भगवान दत्तात्रयांच्या मंदिरामध्ये पौर्णिमेच्या रात्री दत्त कवच नावाचं एक स्तोत्र आहे. जसं नारायण कवच आहे आपल्यामध्ये, नारायण कवच अनेकांनी वाचलं, तसं दत्त कवच नावाचं स्तोत्र आहे. त्या दत्त कवच नावाच्या स्तोत्राचा पाठ केला आणि भगवान दत्ताला अभिषेक केला आणि त्या दत्ताच्या प्रभूंच्या पायाचं खालचं पाणी तीर्थ म्हणून प्राशन केलं की पिशाच्य बाधा दूर. पहिला मुद्दा सांगितला. रात्री 1 तास तेच सांगत राहिले. दुसरा मुद्दा असा आहे, 4 भाऊ असतात, घरातनं बाहेर गेले की सगळे असं म्हणतात की आपण घरी भावाभावाने प्रेमाने राहिलं पाहिजे. एका आईच्या घरी जन्माला आलो आपण भाऊ, आपल्यामध्ये द्वेष नको असं बाहेर गेल्यावर भावांना वाटतं तो तिकडे असा. सगळे भाऊ घरामध्ये आले की रात्री पुन्हा त्यांच्यामध्ये विसंगती होते. अशा अनेक कुटुंब पुन्हा त्यांच्यामध्ये ताणतणाव निर्माण होते. सगळं का तर त्याही कुटुंबामध्ये अतृप्त आत्मे असतात. तिथे त्या अतृप्त आत्म्यातनं सुटका करायची असेल तर त्याच्याकरता विधिवत पद्धतीने एक काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण परमात्म्याच्या चरित्राने अभिमंत्रित हा वेदातला शब्द आहे. अभिमंत्रित झालेली ही जी देह, इथं एक तुकडा विशिष्ट पद्धतीने आपल्या घरामध्ये जिथे प्रवेश करतो, ये जा करतो, तिथे आपण, ही अंधश्रद्धा नाही. आपली माय जे सांगून गेली ना ते सांगून राहिलो मी. मायेवर भरोसा आहे ना. त्या दरवाजामध्ये विशिष्ट फडक्यामध्ये हा तुकडा बांधला तरी या विकृतीपासून आपली मुक्तता होते. ही अतिशय 2 योग चांगले जोडून आली. ही दहीहंडी प्रत्येक ठिकाणी कीर्तनकार फोडतात, ज्यांचे कीर्तन असेल की ते फोडतात. मी आता आपल्या सकल ग्रामस्थांच्या वतीने, सप्ताह कमिटीच्या वतीने ती दहीहंडी मी फोडण्यापेक्षा सगळ्यांच्या वतीने पूजनीय, परमश्रद्धेय, परम आदरणीय म्हणून तुम्हाला परफेक्ट परमार्थामध्ये मुरल्याने जी लक्षणं येतात ते लक्षणं ज्यांच्या ठिकाणी वावरतात ते पूजनीय नामदेव बाबांना विनंती करेल. दहीहंडी बाबा या. शिंकेला बेले दुरे, शिंकेला बेले दुरे, शिंकेला बेले दुरे, हो तो तिघांचे निवडे, हो तो तिघांचे निवडे, हो तो तिघांचे निवडे, हो तो तिघांचे निवडे, तिघांचे निवडे, हो तो तिघांचे निवडे. तुम्ही भावे दोईकडे, भावे दोईकडे, मुखा पसरोनीकडे, मुख पसरोनीकडे, मुख पसरोनीकडे, मुख पसरोनीकडे, मुख पसरोनीकडे, मुख पसरोनीकडे. आवाजी त्या धारा, आवाजी त्या धारा, तुझ्या पुकारा,
समाधान देखील आता उठावे से मनाई तनाई नारायण आसुरचा पणे येथे सापडले आता उठावे से मनाई तनाई नारायण आसुरामणे हो गेला मानिता आता उठावे से मनाई तनाई नारायण करुणी आरती चक्र पाणी हो आदि पुराणे नवतरण काळा संता निर्वे जमदे तुझ काय देव तुका